आषाढी एकादशी हा आपल्या राज्यासाठी देशासाठी एक खूप महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस असतो। वारी आज पंढरपूरला पोचते आणि माऊली माऊली म्हणत तो शेतकरी पेरण्या करून जो जातो तो फक्त त्या कळसाचं दर्शन करून परत माघारी येतो। त्यामुळे आपल्या संस्कृतीचा एक खूप महत्त्वाचा हा भाग आहे आणि पांडुरंगाच्या चरणी तो एक वंदन करतो, नमस्कार करतो, नतमस्तक होतो आणि पुढचं वर्ष चांगलं आनंदी आणि समाधानी जावं याच्यासाठी प्रार्थना करून तो परत माघारी येतो। ताई, आज पिंपरी चिंचवडच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश होतोय। अजितदादांचे नगरसेवक आहेत 20 पेक्षा अधिक, शहराध्यक्ष आहेत ज्यांनी काल राजीनामा दिलाय। इनकमिंग सुरू झाली पक्षात असं म्हणायचं? मला असं वाटतं पक्षामध्ये अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात आणि आम्ही अनेक वर्ष विकास आणि आमची वैचारिक बैठक ह्याच्यात कधीच गल्लत केली नाही। आमची एक वैचारिक बैठक आहे आणि विकासासाठी गेले 60 वर्ष सातत्याने आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर फक्त आमचाही विश्वास तर आहेच, सामान्य मायबाप जनतेने तर साथ दिलीच आहे, आशीर्वाद दिलेला आहे, पण काही विरोधकही आज आदरणीय पवारसाहेबांकडेच अपेक्षेने बघतात। ह्याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर जावई आलेत पण सासरे भाऊ अजून टाळटाळ करतात लांडे। काय नसतं, प्रत्येकाचे प्रश्न असतात, प्रत्येकाचा ही लोकशाही आहे, प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। दुसरं असं पूजा खेडकर प्रकरणात त्यांनी काल ते सस्पेन्शन झालं, तिकडे बोलवलं सगळं झालं, पण काल त्यांनी वाशिम पोलिसांकडे कलेक्टर विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। ॲक्च्युली हे प्रकरण काय होतंय, रोज काहीतरी नवीन नवीन होतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामा नये, एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय, हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। अशा काही गोष्टी ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे। पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, मग सरकार काय करते? काल तुम्ही दिल्लीत असताना वहिनी काल मोदी बागेत येऊन गेले असं मलाही तुमच्याच चॅनलवरनं कळलं। मी तर काल सुप्रीम कोर्टात होते। पक्ष चिन्ह आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय। मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्टमध्ये तारीखही दिलेली आहे। नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन, महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून घेण्यात आला त्याच्याबद्दलची ही केस आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा एकही असं झालेला नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही आहे। ज्यांना हवं आहे त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेटत नाही आम्हाला। त्यांचे वकील जरूर भेटतात, प्रेमाने आमच्याशी बोलतात, कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले 30-40 वर्षाचे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत। फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात, नक्की कोण भरतं हेही कळत नाही, पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते, कारण का क्लायंट कधीच दिसत नाही। साहेबांना भेटायला दिसतात कधी कधी, ते काय कळत नाही बाबा, कोण काय कुठे जात आहे काय मलाही कळत नाही। अजित पवारांच्या आईंचा आशीर्वाद घेतला होता, तुम्ही स्वतः तिथे गेला होता, पुणेकरताई इथे मोदी बागेत आल्या, परंतु त्या पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांना घेऊ वाटला नाही किंवा काकींचा आशीर्वाद त्यांना घेऊ वाटला नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार? आशा काकी माझ्या काकी आहेत आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्त्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्त्वाची असतात। बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते, शेवटी नातीच राहतात। भाजपची संवाद यात्रा सुरू होणार आहे, भाजप 288 विधानसभा मतदारसंघात जाणार आहे, पण त्याआधी बावनकुळेंनी असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटं बोलली, लोकांना खोटं नरेटिव्ह सेट करून 31 जागा जिंकून आल्या, ते हाणून पाडू आणि महाविकास आघाडीचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार आहे।
चांगली गोष्ट आहे. कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. माझे 3-4च प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, प्रत्यारोप केले, त्याचं नक्की काय झालं, म्हणजे जे भ्रष्टाचारी होते का नाही, भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी. त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध, कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय ह्याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी. महागाईबद्दल त्यांचं काय मत आहे, वर्ल्ड इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, महाराष्ट्राने घेतलेलं लोन ह्याच्याबद्दल, महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करतात त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का, काय जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवादात द्यावं. आणि बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने डेटा येतो आहे, महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत, ह्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाहीत, ते करावं लागेल. आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललं आहे, आजच्याच म्हणजे RSSनी एक आरोप केला होता, RSSनी 2 आरोप या सरकारवर केलेले आहेत, त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं. एक असा RSSनी आरोप केलेला आहे की 180 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाही आहे, तो RSS करतोय. तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे. तर 180 कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार जो देवेंद्रजींपर्यंत पोचवला, तो RSSनी पोचवला. मी RSSचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करता आहेत. तर RSSनी जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा 180 कोटी रुपयाचा, त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं. आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्त्वाच्या वर्तमानपत्रात काय त्याचं नाव, एक RSSचं एक मॅगझिन आहे, विवेक नावाचं, ऑर्गनायझर नाही, विवेक, ऑर्गनायझर इंग्लिशमध्ये येतं, विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे, त्याबद्दलही काही लेखांचे आले आहेत. या सगळ्याची उत्तरं ही भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल, एवढीच माझी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी एक योजना काढली आहे, लाडका भाऊ योजना काढलेली आहे. त्या योजनेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना टायपिंग मिळणार आहे आणि जे बेरोजगार आहेत त्याच्यावर उपाययोजना म्हणून ती योजना काढल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चांगलं आहे, स्वागत आहे, त्याचं स्वागत आहे. पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे, तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी आहे. वकिलांची स्टायपंडची मागणी आहे. तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देतायत ह्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते. पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी, स्टायपंड किती देईन, 5-10 हजार, 15-20 हजार, 25 हजार रुपये देतील. ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील. तर स्टायपंड जरूर द्यावा, 10, 20, 25 हजार जो काय सरकारच्या मनात असेल तो जरूर, मी त्याचं स्वागत करते, सरकारचे जाहीर आभार मानते. पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिटवरची लाखो रुपयाची नोकरीही त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकारला करते. सांगलीच्या जवळ शहर आहे इचलकरंजी, हर्षवर्धन पाटलांचे पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आणि त्याच्यावरून वादन उठलंय खरं तर महाराष्ट्रामध्ये. मी हर्षवर्धन भाऊंचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, मी काल सुप्रीम कोर्टात व्यस्त होते, त्याच्यामुळे मला खरंच मी माहिती काढून तुम्हाला सांगेन. विशाळगडावर जे झाले तुम्ही ऐकलं असेल, ठरवून एका समाजाला टार्गेट करून दंगली घडवल्या गेल्या. एरवी देवेंद्र फडणवीस असले का दंगली वाढतात काय राज्यामध्ये ताई विशाळगडामध्ये महिलांना सुद्धा मारहाण झाली. खालचं जो गाव आहे त्या विशाळगडाच्या तिथं सुद्धा घरं पेटवण्यात आली. आणि याच्यानंतर गृहमंत्र्यांनी हे जे दंगलखोर जे सगळे आहेत हे भिडे गुरुजींचे समर्थक आहेत असं पोलिसांच्याच अहवालामध्ये स्पष्ट आहे. आणि याच्यानंतर गृहमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की महाविकास आघाडीला भगवानसोबत हिरव्याचं प्रेम का एवढं उतू चाललं, हा सगळा विषय पेटत असताना गृहमंत्र्यांनी असं स्टेटमेंट देणं कितपत होतं? डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी जेव्हा 1.5 वर्ष बोलत होते हे तेव्हा सगळ्यांना वाटायचं मी गृहमंत्रालयांच्या विरोधात आहे. मी कोणाच्याच विरोधात नाही हो, माझी लढाई नैतिकतेची आहे. आणि मी आरोप जेव्हा करते किंवा मी प्रश्न विचारते ते डेटा बेस्ड एव्हिडंट असतात. एकीकडे तुम्हीच म्हणताय की सरकार सांगतंय
की काही एका समाजातल्या घटकांनी जे महिलांचा द्वेष करतात अशा घटकांनीच हे केलेलं आहे असं तुम्हीच मला प्रश्नात विचारताय. आणि दुसरीकडून माननीय गृहमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा होती आमची की शांतता सगळ्यांनी घ्यावी, आम्ही इन्क्वायरी करू. त्याच्यात राजकीय किंवा रंग आणण्याचा काय संबंध? म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तणाव वाढवण्यासाठी त्याला पाणी घालायचं काम हे गृहमंत्री करतायत असं तुमच्या प्रश्नांमधून दिसतंय, असं साधारण समाजात चर्चा आहे. गृहमंत्र्याचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, पण ते अर्थातच पॉलिटिकल स्टेटमेंट करून हिरवा भगवा रंग या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही गृहमंत्र्यांना आणि सरकारला विचारली पाहिजे. मी सरकारकडे एवढीच मागणी करीन हात जोडून की महाराष्ट्रात क्राईम आणि द्वेष कमी करा. हे सरकार आल्यापासून क्राईमही वाढलेला आहे आणि द्वेषही वाढलेला आहे. समाजामध्ये तेढ वाढवण्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे. आणि क्राईम आपण ज्या पुण्यात आत्ता आहोत त्या पुण्यामधला क्राईम डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आपल्याला बोलायची काही गरजच नाही. पोर्श गाडीचा इन्सिडेंट, त्याच्यानंतर झालेला भ्रष्टाचार, रोज हिट अँड रनच्या केस, त्यानंतर गाड्या फोडण्याचे केसेस आणि भ्रष्टाचार, रस्ते तुम्ही तर बघताच आहे. तुमच्याच चॅनलवरनं रोज येतोय. CAGचा रिपोर्ट तुम्ही वाचलाच असेल. महाराष्ट्राच्या फायनान्स बाबतीत CAGचा रिपोर्ट आहे तो धक्कादायक आहे. त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असं मी म्हणत नाही आहे, CAGचा रिपोर्ट आणि RSS म्हणते. नवाब मलिकांच्या बाबतीतला एक प्रश्न आहे. खरं तर भाजपनं कुठंतरी याआधी विरोध केल्यावर तुम्ही पाहिलं होतं, पण नवाब मलिक आता अपक्ष लढतील विधानसभेत असं एक बोललं जाते. अजित पवारांची खेळी म्हणावी लागेल किंवा नवाब मलिकांना डावललं जाते असं म्हणावं लागेल? ही कसली खेळी? जो माणूस आपल्याबरोबर आपल्या सुखदुःखात उभं राहिला त्याला जर तुम्ही तुमच्या आघाडीत तिकीटच देऊ शकत नसताल ते किती वेदना देणारी गोष्ट. ही कसली खेळी? आणि भारतीय जनता पक्षांनी जो अपमान नवाबभाईंचा केला आहे किती वाईट आहे. ह्या राज्यामध्ये ड्रग्सच्या बद्दल हा किती विषय गंभीर आहे हा नवाबभाईंनीच बाहेर काढला. त्याच्यामुळे ज्या माणसांनी ड्रग्सच्या विरोधात एवढं मोठं रान पेटवलं त्याच्या विरोधात देवेंद्रजी सारखे बोलतात आणि कोणी त्यांना डिफेंडच करत नाही. मी करते, मी ओपनली डिफेंड करलेलं आहे नवाबभाईंना. आणि माझ्या त्याच्यात ते कुठल्या पक्षात आहेत, कुठल्या विचारात आज काम करतायत ह्याचा माझा काही संबंध नाही. ज्या माणसांनी ड्रग्सच्या विरोधात इथे महाराष्ट्रात रान पेटवलं त्या माणसाबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल. कारण का नवाबभाईंनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते लढले हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे दुर्दैव आहे की ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आज ते त्यांचा विश्वासघात करतायत. हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा वापर करून पक्ष फोडा, घरं फोडा हीच तर आमची लढाई चालली आहे. दर महिन्यातून 2 वेळा तरी मी स्वतः, म्हणजे असं सगळे म्हणतात मराठी संस्कृतीत की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये, पण या लोकांनी निर्णयच असे केले की आम्हाला कोर्ट सगळी मतदारसंघातली कामं सोडून आम्हाला जावं लागतं सुप्रीम कोर्टात. पण लढेंगे और जीतेंगे. बबनराव लोणीकरांनी टीका केली आहे शरद पवारांवरती की मराठा समाजाला सर्वाधिक फसवणारा नेता हा शरद पवार आहे आणि बाकी परत काय बोलले. हेडलाईन झाली की नाही? शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते. काही मराठा आता मी नवाबभाई नाही, जो माणूस जेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून गेलाय किंवा केस केली आहे तो जेलमध्ये असला तरी सुप्रिया सुळे ताकदीने त्याच्या बाजूने उभी राहिली. त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. भुजबळ साहेब पण जेव्हा जेलमध्ये होते मी गेलेले आहे जेलमध्ये आणि ह्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. जो माणूस आपल्या सुखदुःखात आपल्याबरोबर उभं राहिला आहे त्याच्यावर कितीही कष्ट असले, अडचण आली तर त्याच्याबरोबर उतरलंच पाहिजे त्याच्या अडचणीच्या काळात. हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत. ताई, कर्नाटक कॅबिनेटने एक निर्णय घेतला आहे की जे उद्योगांमध्ये 50% स्थानिकांना तिथे काम मिळालं पाहिजे तर त्याच्याकडे जसं बघता आणि आपल्याकडे असं व्हायला पाहिजे. नाही, या गोष्टीची एक सरकारने निर्णय घेतला पाहिजे ना. स्थानिकांना नोकऱ्यांसाठीच ते इन्व्हेस्टमेंट MIDCs येतात तर स्थानिकांना कामावर घेतलंच पाहिजे. चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी प्रस्ताव आणावा सरकारने, इंडस्ट्रीशी बोलावं. साहेब भुजबळ भेटले होते साहेबांना, त्यात 2 गोष्टी समोर आल्यात. एक तर मराठा OBC जो वाद आहे त्याच्यात साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि दुसरं एक सांगितलं जातं की तिसरी आघाडीसाठी, कारण भाजप आता अजितदादांना टाळतंय असं एक चर्चा आहे, म्हणून तिसऱ्या आघाडीसाठी एक वेगळा पर्याय समोर येतोय. तसं काही आहे का? याचं मला काय माहिती नाही. एक तर मी सुप्रीम कोर्टात दिल्लीला होते जेव्हा भुजबळ साहेब आले होते. नाही, मी कुठे होते? मी इथेच होते, कात्रजला आपणच भेटलो होतो.
आपण सगळेच कात्रजच्या त्या चौकात होतो डेव्हलपमेंट कामं बघण्यासाठी. त्यामुळे भुजबळ साहेबांमध्ये आणि जे काय बोलणं झालं ते मला वाटतं भुजबळ साहेबांनी अतिशय पारदर्शकपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे फार काय त्याच्यात चर्चा ते चांगल्या हेतूने आले होते असं आपण सगळे म्हणूया. कमेंट ऑन दॅट पूजा खेडकर. No, it's very unfortunate that there is a new breaking story every day. Government should consolidate the information and have a review within the four walls of the government. How are these stories getting leaked every day? This is a very serious matter. And government is obviously not, they like to, I always feel that this government loves jingoism. They love to make everything into a larger story because they want to deflect your attention from Mengai, Berozgari and Bhrashtachar. That's the real problem. The crux of the problem in this country and the state is the economy of this country. This is the first time that candidate revoked. What do you think? Like Indian. No, it's very unfortunate that it has happened. It's like the NEET exam. NEET परीक्षा ही पारदर्शकपणे झाली पाहिजे. That's how it should be. But we are watching it in NEET now, in competitive exams. What is the government's line in this? And with technology, there actually you can firewall everything, which is not happening. With technology should help us, not hurt us. Thank you. Only I have. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.